आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। मराठीचा द्वेष करत इंग्रजीचा आग्रह धरणारी बँक नागपुरातली बँक ही अखेर वठणीवर आली आहे। अपघातात मृत्यू झालेल्या गरीब कामगाराच्या वारसांना विम्याचे 2 लाख रुपये सुपूर्द करण्यात आलेत। 17 जुलै 2025 ला नागपूरमध्ये योगेश बोपचे यांचं अपघाती निधन झालं होतं। त्यांच्या अपघाताची FIR कॉपी आणि इतर दस्तावेज मराठी भाषेत होते, मात्र इंग्रजी दस्तावेज आणण्याची सक्ती युनियन बँक ऑफ इंडियाने केली होती। माझानं हे वास्तव दाखवताच मनसेनं बँकेत जाऊन गोंधळ घातला। अखेर माझानं हा मुद्दा लावून धरताच बोपचे कुटुंबियांनी सादर केलेले विम्यासंदर्भातले अर्ज आणि कागदपत्र बँकेनं स्वीकारले। अखेर काल बोपचेंच्या आई आशाताई आणि भाऊ लोकेश यांना विम्याचे पैसे सुपूर्द करण्यात आले। बोपचे कुटुंबियांनी एबीपी माझाचे आभार मानले। रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ATM कार्डशी जोडलेल्या विम्याचा लाभ हवा असेल तर मृत्यू संदर्भातली जी FIR कॉपी आहे ती मराठीत नाही तर इंग्रजीमध्ये भाषांतर करून आणा। युनियन बँक ऑफ इंडियाने असा दंडक घातला होता। एबीपी माझाने योगेश बोपचेच्या कुटुंबियांची ही व्यथा समोर आणली आणि आता बँकेने त्यांना विम्याचा लाभ 1 वर्षानंतर का होईना दिलेला आहे आणि 2 लाख रुपयांचा जो विम्याचा चेक जो आहे तो बोपचे कुटुंबियांना मिळालेला आहे। काय काय करावं लागलं या 1 वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने तुम्हाला FIR ची कॉपी मराठीमध्ये चालणार नाही सांगितलं गेलं होतं, एबीपी माझाने तो विषय उचलल्यानंतर कसा बदल झाला बँकेच्या संपूर्ण व्यवहारामध्ये? सर पहिले तो त्यानंतर तो मना केलते की हे जो FIR कॉपी आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे। तर आम्ही ना त्याच्यालाही प्रयत्न केला, पण पोलीसवाल्यांना पण म्हणला की हे होत नाही। त्याच्यानंतर एबीपी न्यूजनं जेव्हा आवाज उठवली तो तेव्हा बँकवाल्यांना ॲक्सेप्ट केला ते जशी होती तशी म्हणजे मराठीमध्ये। तो त्याच्यानंतर त्यांना क्युरी काढला डॉक्युमेंट्समध्ये विसरा रिपोर्टची। तो विसरा रिपोर्टलाही आम्ही लय ताळफोड केला, इकडं तिकडं दौडभाग केला आम्ही ना, पण ते आपल्याला भेटला नाही। पोलीसवाले पण म्हणतात की ते आमच्याकडे येतील, पण त्याची गॅरंटी नाही आहे की येणार आहे का नाही। तर असे प्रकारचे आम्हाला असुविधाचा सामना आपल्याला करावा लागला। तुमचा मुलगा मृत्यू झाल्यानंतर बँकवाल्यांनी खूप त्रास दिला होता? हो सर, खूप त्रास दिला, आंदोलन करून घेतलं। एबीपी माझाने बोपचे कुटुंबाची ही जी अडचण होती ती उचलली आणि बँक जो आहे कुठेतरी वठणीवर येण्यास मदत झाली। नक्कीच या मीडिया आजकाल महाग झालेला आहे आणि एबीपी माझाचे धन्यवाद, रजत वशिष्ठचे धन्यवाद। तुम्ही धावून आले, लोकात जागरूकता झाली, कितीही धन्यवाद दिले तर ते धन्यवाद कमीच राहणार आहे। एका राष्ट्रीयकृत बँकेने हा जो हट्ट धरलेला होता तो कुठंतरी सामूहिक प्रयत्नाने हाणून पाडण्यात आलेला आहे आणि आता मराठी भाषेचा अर्ज स्वीकार केल्यानंतर आता या कुटुंबाला न्याय मिळाला आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।